हाय स्टुडंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करतोय. आपला जो चॅप्टर चालू आहे करंट इलेक्ट्रिसिटी, यामध्ये नेक्स्ट लेक्चर आपण बघतोय. आतापर्यंत झालेल्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, तर त्यामध्ये फर्स्ट बघितले किर्चॉफ्स लॉ, त्यानंतर देन सेकंड जो टॉपिक आहे त्यानंतर आपण डिव्हाइस स्टार्ट केले. मग ते डिव्हाइस कुठले कुठले बघितले आपण, त्यामध्ये फर्स्ट डिव्हाइस बघितला तो म्हणजे वेस्टोन ब्रिज जो आहे तो डिव्हाइस बघितला, आणि त्यानंतर मीटर ब्रिज. असे टॉपिक आतापर्यंत आपण कव्हर केलेले. केव्हीएल केसीएल मध्ये आपण सर्किट मध्ये कुठल्याही सर्किट मध्ये एखादा डिव्हाइस आहे, रजिस्टर आहे, एखादा रजिस्टरमधून करंट किती जातो, कुठल्या एखाद्या ब्रँच मधून करंट किती जातो हे काढण्यासाठी त्या ठिकाणी ते लॉज यूज होतात. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, क्रिचॉफ्स करंट लॉ त्या ठिकाणी. मग क्रिचॉफ्स करंट लॉ काय सांगतो, त्यामध्ये समेशन ऑफ एनी जंक्शन पॉइंट इज इक्वल टू काय असतो, 0. आणि केव्हीएल लॉ काय सांगतो, त्यामध्ये एनी लूप, कुठल्याही लूप मध्ये summation of all voltage of the all component and EMF is equal to 0. सगळ्या व्होल्टेज जे कॉम्पोनंट आहे सगळ्यांची व्होल्टेजची समेशन प्लस ईएमएफ जर त्यामध्ये केला तर प्लस म्हणजे ते बोलण्यास डेफिनेशन मध्ये प्लस आहे, ऍक्च्युली ते त्यामध्ये काय होतं, साइन वरती डिपेंड असतं, साइन कन्व्हेन्शन वरती डिपेंड असतं त्यामध्ये. ओके, हे दोन लॉज त्या ठिकाणी आपण बघितले. हे दोन लॉज यूज करून त्यामध्ये आपण एक्झाम्पल देखील सॉल्व्ह केले. नेक्स्ट डिव्हाइस त्यामध्ये आपण स्टार्ट केला तो म्हणजे वेस्टोन ब्रिज. मग हा वेस्टर्न ब्रिज कशासाठी यूज होतो, तो अननोन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी. कन्स्ट्रक्शन काय, त्यामध्ये 4 रेजिस्टन्स त्यामध्ये क्वाड्रिलॅटरल शेप मध्ये जोडलेले असतात. ओके, हे कन्स्ट्रक्शन झालं. त्याच्यामध्ये फॉर्म्युला आपल्याला बघितला, P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन S, हा फॉर्म्युला. पण त्यासाठी सर्किट हे बॅलन्स असणं गरजेचं आहे. मग बॅलन्स आहे की नाही हे कोण चेक करतं, त्यामध्ये आपल्याला गॅलरोमीटर जोडलेला असतो त्यामध्ये. मग गॅलरोमीटर मध्ये जर 0 डिफ्लेक्शन झालं तर त्या ठिकाणी काय असणार आहे, गॅलरोमीटर मध्ये जर 0 डिफ्लेक्शन झालं तर त्या ठिकाणी काय असणार आहे, सर्किट हे बॅलन्स असणार त्यामध्ये. आणि देन त्यानंतर आपण ती कंडिशन सॅटिस्फाय करू शकतो, त्यामध्ये अननोन रेजिस्टन्स त्यामध्ये मेजर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट अननोन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी दुसरा डिव्हाइस बघितला तो म्हणजे मीटर ब्रिज. पण याला मीटर ब्रिज का म्हणतो आपण, त्यामध्ये 1 मीटर वायर त्यामध्ये युज करतो. 1 मीटर वायर 2 एल शेप ज्या आहेत मेटॅलिक स्ट्रिप त्याला जोडलेल्या असतात, बरोबर. त्या मेटॅलिक स्ट्रिपच्या वरती 2 गॅप सोडलेले असतात, त्यामध्ये दुसरे 2 रेजिस्टर टाकलेले असतात. एक त्यामध्ये अननोन रेजिस्टर आणि दुसरा एक फिक्स रेजिस्टर बॉक्स असतो. ओके, आणि त्या दोन्ही रेजिस्टरचं सेंटर पॉइंट आणि जे आपली वायर आहे यांना दोघांच्या मध्ये जोडलेला असतो गॅलव्हॅनोमीटर. आणि गॅलव्हॅनोमीटरचा वन एंड जो आहे जो वायरला जोडलेला असतो तिथं असतो पण एक जॉकी. मग तो जॉकी काय करतो, आपण त्या ठिकाणी स्लाइड करतो. स्लाइड कसं करणार, जोपर्यंत तो जो गॅलव्हॅनोमीटर आहे तो गॅलव्हॅनोमीटर काय करत नाही, त्यामध्ये 0 डिफ्लेक्शन दाखवत नाही. 0 डिफ्लेक्शन कधी दाखवणार, ज्यावेळी करंट 0 असणार. करंट 0 कधी असतो, ज्यावेळी पोटेन्शियल 0 असतो. ज्यावेळी दोन्ही साईडचं पोटेन्शियल त्यामध्ये बॅलन्स आहे त्यावेळी त्यामधून करंट जाणारच नाही, कारण करंट फ्लो करण्यासाठी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करावा लागतो. आणि जर दोन्हीकडे पोटेन्शियल असेल, त्यामध्ये ही जर टाकी सेम भरलेली, ही जर टाकी सेम भरलेली, त्यामध्ये दोघांमध्ये पाईप टाकला तर या पाईप मधून इकडे पाणी जाणार नाही, इकडे पाणी जाणार नाही, दोन्ही त्यामध्ये सेम झाले म्हणजे पोटेन्शियल दोन्ही सेम असेल तर त्या ठिकाणून करंट फ्लो होत नाही. हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितले ईएमएफ मध्ये. ओके, देन तसंच त्यामध्ये सर्किट जर बॅलन्स झालं, करंट 0 झाला तर आपण त्या ठिकाणी अननोन रेजिस्टन्स मेजर करू शकतो. मग असे 2 डिव्हाइस आपण बघितलेत, एक त्यामधला वेस्टोन्स आणि दुसरा जो आहे तो म्हणजे मीटर ब्रिज. लक्षामध्ये मीटर ब्रिज आणि अन्स्ट्रॉन. तसंच आपल्याला तिसरा डिव्हाइस बघायचा आहे तो म्हणजे पोटॅन्शिओमीटर. तिसरा डिव्हाइस बघायचा आहे तो म्हणजे कुठला, पोटॅन्शिओमीटर. आता हा पोटॅन्शिओमीटर काय करतो किंवा पोटॅन्शिओमीटर कशासाठी यूज करतो, जसं त्यामध्ये वेस्टर्न ब्रिज आहे, मीटर ब्रिज आहे, हा अननोन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आहे. मग पोटॅन्शिओमीटर देखील रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी यूज करतो का, नाही. तर हा डिव्हाइस आपण दुसऱ्या पॅरामीटर मेजर करण्यासाठी यूज करतो. तो कुठलं, त्याच्या नावातच मिनिंग बघा, पोटॅन्शिओमीटर. म्हणजे पोटेन्शियल जो डिफरन्स असतो तो डिफरन्स त्यामध्ये मेजर करण्यासाठी डिफरन्स तो मेजर करतो, बरोबर. त्याला म्हणतो आपण, म्हणून त्याला नाव दिले पोटॅन्शिओमीटर. काय नाव दिलं, पोटॅन्शिओ. पण जनरली आपण जे डिव्हाइस यूज करतो ते म्हणजे व्होल्टमीटर. म्हणजे त्या ठिकाणी
पोटेन्शियल मेजर करण्यासाठी आपल्याकडे दोन डिव्हाइस जनरली अवेलेबल आहेत, पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर. हे दोन्ही कशासाठी यूज करतो आपण? पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. पोटेन्शियल मीटर त्यामध्ये प्लस आणि मायनस या दोघांमध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे हा डिफरन्स त्या ठिकाणी मेजर करण्यासाठी आपण व्होल्टमीटर आणि काय यूज करतो? पोटेन्शियोमीटर त्या ठिकाणी यूज करतो. लक्षामध्ये पोटेन्शियल जिथं प्लस आणि मायनस असतं, फर्स्ट टर्मिनल आणि लास्ट टर्मिनल, बरोबर, या दोघांमध्ये किती पोटेन्शियल आहे, इथं किती पोटेन्शियल डिफरन्स आहे, जेणेकरून इलेक्ट्रॉन्स इकडे फ्लो होणार आहे, बरोबर. पोटेन्शियल डिफरन्स त्यामध्ये पाहिजेलच. मग तो डिफरन्स किती दोघांमधला हे मेजर करायचंय आपल्याला. काय करायचंय? मेजर करायचंय. कारण पोटेन्शियल डिफरन्स असल्याशिवाय त्यामध्ये करंट फ्लो होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये प्लस आणि मायनस या ठिकाणी हाय पोटेन्शियल असतं, या ठिकाणी लो पोटेन्शियल असतं, दोघांमध्ये डिफरन्स असतो, म्हणून या ठिकाणी आपला करंट फ्लो होतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बट ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो झालेले असतात. त्यामध्ये लक्षामध्ये इथं हाय पोटेन्शियल असतं, इथं लो पोटेन्शियल त्यामध्ये असतं. म्हणजे त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स त्यामध्ये क्रिएट झालेला असतो, म्हणून करंट फ्लो झालेला असतो. मग तो पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही पॉइंट मधला प्लस आणि मायनस पॉइंट मधला आपण मेजर करतो आणि मग त्यामधून फ्लो होतो, तो म्हणजेच काय? करंट. मग करंट मेजर करण्यासाठी पण आपल्याकडे दोन डिव्हाइस आहे, गॅल्व्हनोमीटर आहे, अॅमीटर आहे, बरोबर. हे दोन डिव्हाइस आहे त्यामध्ये. मग पोटेन्शियल डिफरन्स देखील मेजर करण्यासाठी आपल्याकडे व्होल्टमीटर आहे आणि पोटेन्शियोमीटर आहे, दोन्ही डिव्हाइस आहे. मग या दोन्ही डिव्हाइसचा फरक काय? पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर या दोन्ही डिव्हाइसचा त्यामध्ये डिफरन्स काय लक्षामध्ये? तर बघा यामध्ये जनरली जो डिव्हाइस आपण यूज करतो व्होल्टमीटर, कुठला? व्होल्टमीटर. प्रॅक्टिकली जो आपण यूज करतो तो म्हणजे व्होल्टमीटर. आणि पोटेन्शियोमीटर जो यूज करतो तो आहे त्यामध्ये आयडियल डिव्हाइस. काय त्या ठिकाणी? आयडियल डिव्हाइस. आता आयडियल डिव्हाइस काय असते ते आपल्याला पुढे समजेल. आपण व्होल्टमीटर मध्ये मेजर करताना काय प्रॉब्लेम होतो आणि तो पोटेन्शियोमीटर मध्ये कसं त्यामध्ये रिड्यूस केला जातो तो आधी सुरुवातीला आपण बघणार आहे. ज्याच्यावरून आपला पोटेन्शियोमीटर्स का यूज करतो, पोटेन्शियोमीटर्स का बेटर आहे ते आपल्याला त्यावरून समजेल. मग ज्यावेळी आपण व्होल्टमीटरने पोटेन्शियल डिफरन्स मेजर करत असतो, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दोन आहेत, प्लस आणि मायनस असे दोन टर्मिनल आहे. मग या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मेजर करायचा. मग आपल्या घरामध्ये जी लाईट येते त्यामध्ये देखील पोटेन्शियल डिफरन्स असतो. किती असतो त्यामध्ये? 230 व्होल्ट, 230 एवढा पोटेन्शियल डिफरन्स आपल्या घरामध्ये असतो. हे लक्षात ठेवा. त्यामध्ये प्लस आणि मायनस या दोघांमध्येच त्या ठिकाणी मेजर करणार आपण पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स मेजर करताना त्या ठिकाणी आपण काय यूज करतो? व्होल्टमीटर. काय यूज करतो? व्होल्टमीटर. मग व्होल्टमीटर यूज करत असताना फॉर एक्झाम्पल व्होल्टमीटर आपण काय केलं? इकडून कनेक्ट केलं, हे झालं व्होल्टमीटर. व्होल्टमीटर जोडल्यानंतर तर व्होल्टमीटर आपण जोडले, बरोबर. व्होल्टमीटर जोडलंय म्हणजे यामधून त्या ठिकाणी करंट पास जाणार आहे, बरोबर. करंट पास होतो त्यामधून. बट करंट जर पास झाला तर इकडला पोटेन्शियल काय होणार आहे? चेंज होणार आहे. काही करंट इकडे जातोय म्हणजे इथलं पोटेन्शियल डेफिनेटली काय होणार आहे? कमी होत जाणार आहे. कारण करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज, बरोबर. मग या ठिकाणी व्होल्टेज पोटेन्शियल त्यामध्ये काय होतं? चेंज होतं. मग याच्या अक्रॉस काय होतं? आपल्याला करंट त्यामध्ये फ्लो होतो, बरोबर. मग या ठिकाणी करंट फ्लो झाल्यामुळे पोटेन्शियलच्या ठिकाणी क्रिएट काय होतं? त्यामध्ये चेंज होतं. जास्त नाही पण स्मॉल अमाऊंट ऑफ त्यामध्ये चेंज होतं, बरोबर. हा त्याचा एरर असतो. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला स्वतःचा एरर असतो. व्होल्टमीटरला देखील त्याचा तो एरर आहे. स्मॉल अमाऊंट ऑफ त्याचं पोटेन्शियल म्हणजे जे ऍक्च्युअल पोटेन्शियल आहे, याचं जे ऍक्च्युअल पोटेन्शियल आहे ते ऍक्च्युअल पोटेन्शियल आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही, हे लक्षात ठेवा. ज्याचं जे ऍक्च्युअल पोटेन्शियल जे आहे ते पोटेन्शियल त्याला त्यामध्ये भेटत नाही, कारण त्याचा स्मॉल अमाऊंट ऑफ करंट कशामधून गेलेला असतो? व्होल्टमीटर मधून गेलेला असतो. त्यामुळे जे ऍक्च्युअल त्याचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल त्या ठिकाणी भेटत नाही. कशामध्ये? व्होल्टमीटरने ज्यावेळी आपण काय मेजर करत असतो? पोटेन्शियल डिफरन्स.
हे व्होल्ट मीटरचं झालं डिसएडव्हान्टेज. करंट यामधून पास झालाय, बट करंट पास झालाय म्हणजे यामधला पोटेन्शियल डिफरन्स थोडासा त्यामध्ये कमी होणार. मग जर आपल्याला इकडून करंट जर पास होऊन द्यायचा नसेल, आपल्याला इकडून जर करंट पास होऊन द्यायचा नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? करंट कोण अपोज करतं? करंटला कोण अपोज करतं? माहिती आहे आपल्याला कोण करतं? त्यामध्ये रेजिस्टर. मग या ठिकाणी आपल्याला स्मॉल अमाऊंट म्हणजेच काय झिरो करंट पास करून द्यायचं आपल्याला. मग झिरो करंट पास करत असताना या ठिकाणी रेजिस्टन्स आपल्याला किती करावं लागेल? इन्फिनिटी. देर यामधून स्मॉल अमाऊंट काय कुठलाच करंट त्यामधून जाणार नाही. इन्फानाइट रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी ठेवावा लागणार आहे. थोडा रेजिस्टन्स ठेवला तरी करंट त्यामधून जाणार आहे. मग आपण कितीपर्यंत असा रेजिस्टन्स वाढवू शकतो? काही इन्फानाइट पर्यंत. तेवढा इन्फानाइट पर्यंत रेजिस्टन्स ठेवला तर इकडं करंट जाणार नाही. बट हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? इन्फानाइट रेजिस्टन्स किती ठेवणार? इन्फिनिटी आपल्याला माहिती का? पर्टिक्युलर व्हॅल्यूला आपण इन्फिनिटी म्हणतो, असं माहितीये का? नाहीये. म्हणजेच इन्फानाइट पर्यंत प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी त्याचा रेजिस्टन्स ठेवू शकत नाही. म्हणजे हे जी कन्सेप्ट आपण म्हणतो इन्फानाइट रेजिस्टन्स, ही प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. प्रॅक्टिकली पॉसिबल व्होल्ट मीटर मध्ये नाहीये. बट असं त्यामध्ये इन्फानाइट रेजिस्टन्स, त्यामध्ये जो करंट आहे तो करंट त्यामध्ये न जाता त्यामध्ये झिरो करंट त्यामध्ये जातो. जो आपला जो काय असेल पोटेन्शियल मधला झिरो करंट त्यामध्ये पास करून आपण त्याचा ऍक्च्युअल पोटेन्शियल त्यामध्ये मेजर करू शकतो. तो म्हणजेच युजिंग पोटेन्शिओमीटर. म्हणून याला म्हणतो आपण आयडियल व्होल्टमीटर किंवा आयडियल इन्स्ट्रुमेंट. आयडियल येते त्यामध्ये काही स्मॉल जेवढं आहे तेवढाच त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स भेटणार. थोडा सुद्धा कमी नाही भेटणार. त्यामध्ये जेवढा आहे तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स भेटणार. बट व्होल्ट मीटर मध्ये होऊ शकत नाही मेजरमेंट. का? तर या ठिकाणी त्यामधून करंट फ्लो होतो. मग हा करंट त्या ठिकाणी आपल्याला झिरो करायचा आहे. बट प्रॅक्टिकली व्होल्ट मीटर मध्ये इन्फानाइट रेजिस्टन्स त्यामध्ये टाकणं पॉसिबल आहे का? त्यामध्ये आपल्याला करंट जाऊनच द्यायचा नाही. इथून करंट जाऊनच द्यायचा नाही. मग इथं आपण इन्फानाइट रेजिस्टन्स टाकणार. इन्फानाइट तर किती टाकणार असं? इन्फानाइट व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला? इन्फिनिटी. 1K म्हणजे इन्फिनिटी असं माहिती आहे का आपल्याला? इन्फिनिटी म्हणजे इन्फानाइट माहित नसलेली व्हॅल्यू. मग ही प्रॅक्टिकली त्यामध्ये पॉसिबल नाहीये. म्हणजे या डिव्हाइस मध्ये ती प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. प्रॅक्टिकली पॉसिबल असतं तर या ठिकाणी काय केलं असतं आपण? रेजिस्टन्स इन्फानाइट ठेवून आपण व्होल्ट मीटर त्यामध्ये किंवा पोटेन्शियल मेजर केलं असतं. दुसरा डिव्हाइस बनवण्याची गरज नव्हती. मग त्यासाठी आपण दुसरा डिव्हाइस त्यामध्ये बनवलाय तो म्हणजेच पोटॅन्शिओमीटर. यामध्ये जो करंट अक्रॉस जो पोटेन्शियल जो आहे तो त्या ठिकाणी झिरो होतो. म्हणजे याचा जो रेजिस्टन्स आहे तो इन्फानाइट म्हणलं तरी चालेल त्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी ओरिजिनल पोटेन्शियल डिफरन्स जी व्हॅल्यू आहे यामधला कुठलाही करंट तो त्यामध्ये घेत नाही. हे लक्षात ठेवा त्यामध्ये. म्हणजे आपल्याला जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे ती ऍक्च्युअल व्हॅल्यू पोटेन्शियल डिफरन्स ही त्यामध्ये भेटणार. कशामध्ये? पोटेन्शिओमीटर. हे झालं पोटेन्शिओमीटरचं बेसिक. म्हणून पोटेन्शिओमीटर इज आयडियल यूज टू आयडियल एस्टिमेट. कशासाठी यूज करतो ते आपण? आयडियल म्हणून त्या ठिकाणी यूज करू शकतो. आयडियल डिव्हाइस व्होल्ट मीटर नाही. कारण व्होल्ट मीटर मध्ये जो ऍक्च्युअल पोटेन्शियल जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला भेटत नाही. का भेटत नाही? समजलं रिझन त्यामध्ये? जो करंट आहे जो करंट आहे तो त्यामधून काय होतो? ड्रॉ होतो व्होल्ट मीटर मधून. स्मॉल अमाऊंट ऑफ करंट. मग त्याच्यामुळे आपल्याला काय होतं? त्याचं पोटेन्शियल जे आहे ते त्या ठिकाणी कमी होतं. बट त्यासाठी आपल्याला इन्फानाइट रेजिस्टन्स पाहिजे. बट इन्फानाइट रेजिस्टन्स पॉसिबल नाहीये. म्हणून त्या ठिकाणी पोटेन्शिओमीटर हॅज इन्फानाइट रेजिस्टन्स. लक्षामध्ये का रेजिस्टन्स इन्फानाइट आहे का नाहीये हे लक्षात आलं. त्यामधला डिफरन्स हा पहिला पॉइंट झाला त्यामधला. देन प्रॅक्टिकली हा इन्फानाइट पोटेन्शियल ठेवणं त्यामध्ये पॉसिबल नाहीये. हे लक्षात ठेवा त्यामध्ये.
मेन रिझन व्होल्ट मीटर आणि पोटेन्शियोमीटर यामधला डिफरन्स. कारण एकमेकांना पॅरलली ऑप्शन म्हणून दुसरे इन्स्ट्रुमेंट आहे. मग दोघांमधला तर डिफरन्स समजला पाहिजे. इथं आपण व्होल्ट मीटर मेजर करू शकत होतो, तर हा डिव्हाइस कशासाठी युज केला? बरोबर ना? सिंपल आहे. हा डिव्हाइसने जर आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करू शकत होतो, तर हा डिव्हाइस त्यामध्ये का केला? दोघांमध्ये काहीतरी डिफरन्स आहे. मग यामध्ये आयडियल म्हणून युज होतो पोटेन्शियोमीटर. जे ओरिजिनल व्हॅल्यू आहे ते आपल्याला भेटणार, बट व्होल्ट मीटर मध्ये नाही. व्होल्ट मीटर आर यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स, बट some amount of current are dropped in the voltmeter. Due to that, we did not get the original value of potential difference. But in a potentiometer has infinite resistance, therefore zero current drop across potentiometer. Therefore, we get त्यामध्ये जे potential difference आहे, we get the original value of the potential. लक्षामध्ये ह्या दोघांमधला त्यामध्ये डिफरन्स त्यामधला लक्षात ठेवा. पोटेन्शियोमीटर आणि व्होल्ट मीटर हा पण डिव्हाइस आपल्याला पुढे बघायचा आहे. व्होल्ट मीटर आणि पोटेन्शियोमीटर दोन्ही त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्सच मेजर करतो, बट जसा नावामध्ये डिफरन्स आहे त्याचं वर्किंग दोघांचं सेम आहे, बट नावामध्ये जसा डिफरन्स आहे तसा आहे त्या दोन्ही इन्स्ट्रुमेंट मध्ये काय आहे? डिफरन्स आहे. हे लक्षात ठेवा. त्यामध्ये लक्षामध्ये पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर यामधला डिफरन्स. ओके, त्यात आपल्याला पोटेन्शियोमीटर काय आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे. यामध्ये याला आयडियल डिव्हाइस का म्हणतो? इन्फानाइट रेजिस्टन्स का आहे? ओके, पोटेन्शियल डिफरन्स याच्या अक्रॉस ड्रॉप का होत नाही ते आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. ओरिजिनल जो आहे पोटेन्शियल डिफरन्स का त्यामध्ये भेटतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर कुठलाही डिव्हाइस आपल्याला बघताना माहिती आपण सुरुवात कुठून करतो? फर्स्ट डायग्राम नंतर कन्स्ट्रक्शन आणि नंतर वर्किंग. डायग्राम, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. लक्षामध्ये वर्किंग प्रिन्सिपल त्यामध्ये काय फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला येतो. वर्क कसा होतो तो आपण त्यामध्ये बघतो. या 3 पॉइंट मध्ये एक्सप्लेन करतो कुठलाही डिव्हाइस. लक्षामध्ये तर फर्स्ट आपण बघणार आहे पोटेन्शियोमीटरची डायग्राम. का पोटेन्शियोमीटर असतो तरी कसा? पोटेन्शियोमीटर असतो तरी कसा? देन त्याची आपण डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. तर पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतं? त्यामध्ये काय असतं? तर सिम्पली एक त्यामध्ये वायर असते. काय असते? सिम्पली एक वायर असते. त्यामध्ये फ्यू मीटरची त्या ठिकाणी वायर जोडलेली असते. तर बघा ही अशी का जोडलेली आहे यामध्ये वायर? स्ट्रेट नसते. एक प्लेट घेतली असेल, त्या प्लेटवरती अशी त्यामध्ये स्क्वेअर मध्ये काय केलेलं असते? राऊंड केलेलं असते, जेणेकरून त्याची लेंथ वाढेल. स्ट्रेट लेंथ मध्ये जोडणं एवढं पॉसिबल नाही. तो किती मोठा होऊन जाणार आहे? फॉर एक्झाम्पल 1 मीटर आपण जरी घेतला तो किती त्यामध्ये लेंथ होतो? आय थिंक पूर्ण एवढा त्यामध्ये लेंथ होऊन जाणार आहे. मग 2 मीटर जरी घेतला तर एवढा डिव्हाइस, एवढं इन्स्ट्रुमेंट कुठं घेणार? बरोबर, कुठं ठेवणार? एवढं म्हणजेच एवढं त्याची साईज जी काय होणार त्यामध्ये लार्ज होणार. मग हीच कमी करण्यासाठी ती जी वायर आहे ती आपण एका प्लेटवरती या शेप मध्ये काय करत असतो? त्यामध्ये गुंडाळत असतो. मग झाला सिम्पली ए अँड बी काय घेतली? एक वायर घेतली. सिम्पली एक वायर घेतली. बरोबर. आता या वायरवरून पोटेन्शियल कसा मेजर करणार? बरोबर, कशा मेजर करायचं आपल्याला पुढे बघायचंय. फक्त आपण कन्स्ट्रक्शन काय आहे ते आपण त्यामध्ये समजून घेणार. पोटेन्शियोमीटर कन्सिस्ट ऑफ लॉंग वायर ए बी ऑफ लेंथ एल. मग याची जी लेंथ आहे ती किती आहे? एल एवढी लेंथ आहे त्याची. पोटेन्शियोमीटर इज अ कन्सिस्ट ऑफ वायर हॅज लेंथ एल. त्याची लेंथ किती आहे? एल. लक्षामध्ये. आणि याच्या अक्रॉस आपण त्याला पोटेन्शियल देणार. मग पोटेन्शियल आपण ऑलवेज लक्षात ठेवा स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट याला आपण जोडतो. ही डायग्राम समजण्यासाठी एक छोटीशी यालाच पॅरलल डायग्राम देखील आपण इकडे ड्रॉ करू. आपण आता इथं वायर काय केली? आपण त्यामध्ये माउंट केली, बट आपण सिंगल एक छोटीशी वायर त्यामध्ये आपण कन्सिडर करू. स्ट्रेट जी वायर म्हणतो आपण ती त्या ठिकाणी आपण कन्सिडर करू. म्हणजे आपण ती वायर इथं गुंडाळण्याच्या वेळी स्ट्रेट केली तर लांब होते, बट स्ट्रेट म्हणजे समजण्यासाठी. पण ही लांब एवढी वायर एवढी घेणं एवढं मोठं इन्स्ट्रुमेंट बनवणं पॉसिबल नाहीये. मग त्यासाठी ते आपण माउंट करतो.
बरोबर. Then potentiometer consists of long wire AB have length L. झालं, हे झालं फर्स्ट सेंटेन्स त्यामध्ये. बट सगळ्यात महत्वाचं, विच हॅज सेम क्रॉस सेक्शनल एरिया, हे सगळ्यात महत्वाचं आहे. विच हॅज सेम क्रॉस सेक्शनल एरिया, याचं मिनिंग काय होतं? युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे जी वायर आहे ती वायर या ठिकाणी काही जाड नसू, कमी काही ठिकाणी कमी अशी नाही त्यामध्ये. फॉर एक्झाम्पल ही वायर आहे पुढे जाड जाड होत गेली, बरोबर, अशी नाही त्यामध्ये. युनिफॉर्म त्यामध्ये जेवढा इथं एरिया आहे त्याचा तेवढाच इथं असला पाहिजे. सगळीकडे युनिफॉर्म असली पाहिजे सारखी, जशी आपली तार असते बघा, काय असते सगळी त्याची जी जाडी आहे सगळीकडे सेम सेम असते, त्याला आपण युनिफॉर्म म्हणणार. युनिफॉर्म असली पाहिजे, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया असला पाहिजे. ही झाली पहिली कंडिशन. पोटेन्शियोमीटर कन्सिस्ट ऑफ लॉंग वायर AB has length L, have uniform cross sectional area. हे लक्षात ठेवा, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. पोटेन्शियोमीटर कशाने बनलेला असतो? तर सिंपल वायर असते. युनिफॉर्म त्या ठिकाणी जो क्रॉस सेक्शन एरिया असलेला वायर असते, त्यामध्ये किती लेंथ ती किती पण असू शकते, त्यामध्ये काय त्यामध्ये फिक्स नाही. जसं मीटर मध्ये 1 मीटर असते मीटर ब्रिज मध्ये, तसं इथं नाहीये. इथं किती पण घेऊ शकतो, किती फ्यू मीटर त्यामध्ये घेऊ शकतो. बट मीटर ब्रिज मध्ये आधीचा जो डिव्हाइस भेटला त्यामध्ये 1 मीटरच घेतो फक्त, म्हणून त्याला आपण मीटर ब्रिज म्हणतो. या ठिकाणी आपण किती लांब घेऊ शकतो त्याला लक्षामध्ये. देन पुढं, अ स्मॉल सेल ऑफ EMF, मग काय केला, एक सेल घेतला, त्याला काय आहे त्या ठिकाणी स्वतःचा EMF आहे. स्मॉल सेल ऑफ EMF हॅव्हिंग इंटरनल रेजिस्टन्स R. प्रत्येक सेल घ्या, प्रत्येक सेलला स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स त्यामध्ये असतो. म्हणजे इथं देखील जेवढा ते करंट आपल्याला देतात तेवढा त्याचा आपल्याला करंट त्यामधून भेटलेला नसतो. का भेटलेला नसतो? कारण त्यांच्या इंटरनली जे आहेत, इंटरनली फॉर एक्झाम्पल 2 लीड्स इकडून पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इकडून आपला करंट गेला पॉझिटिव्ह, बट त्यासाठी आतमध्ये करंट फ्लो होत नाही का? इथून स्मॉल इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी गेलेले असतात. मग हा करंट काय झाला, त्यामध्ये ड्रॉप झाला, कमी झाला. याला आपण इंटरनल रेजिस्टन्स म्हणतो. इंटरनल रेजिस्टन्स मुळे त्या ठिकाणी करंट आपल्याला जेवढा आहे तेवढं भेटत नाही. म्हणजे प्रत्येक EMF ला इंटरनल रेजिस्टन्स असतो. EMF have internal resistance R is connected across AB. Across AB ला त्या ठिकाणी जोडलेला आहे. झालं, अक्रॉस AB ला आपण EMF जोडला, त्याचा EMF किती आहे जो दिलेला तो असेल काय त्यामध्ये, अक्रॉस EMF त्या ठिकाणी जोडला. विच हॅव इंटरनल रेजिस्टन्स अक्रॉस AB पॉइंटला जोडला. हा झाला पोटेन्शियोमीटर. एकदम इझी लक्षात ठेवण्यासाठी. काही यामध्ये डिव्हाइस नाही, फक्त एक वायर आहे, वायरच्या अक्रॉस या ठिकाणी एक EMF जोडायचा, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स दाखवायचा R, स्मॉल r. झालं, सिंपल आहे, यामध्ये काय जास्त नाहीये. त्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स R दाखवला, AB च्या अक्रॉस दाखवायची एक वायर त्यामध्ये दाखवायची, याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल. आता इकडे सेम डायग्राम ड्रॉ करायची आहे. वायर आहे, त्याच्या अक्रॉस एक EMF जोडायचा, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R आहे. झालं, हा EMF झाला आणि हा R झाला. ओके, याला म्हणतो आपण पोटेन्शियोमीटर. आता पोटेन्शियोमीटर काय आहे त्यामध्ये, हे झालं पोटेन्शियोमीटर, हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. लक्षामध्ये जास्त काय अवघड नाही कन्स्ट्रक्शन, एकदम इझी. त्यामध्ये 2 सेंटेन्स मध्ये कन्स्ट्रक्शन आहे. एक वायर आहे, त्या वायरच्या अक्रॉस काय जोडलेलं आहे आपण, EMF जोडलेला आहे, विच हॅज इंटरनल रेजिस्टन्स R. समजलं, हे झालं पूर्ण कन्स्ट्रक्शन पोटेन्शियोमीटर. काही जास्त नाही त्यामध्ये कन्स्ट्रक्शन. ओके, आपण आता बघितलं त्याचं डायग्राम, कन्स्ट्रक्शन. समजला, सिंपल डायग्राम पण मी तर ड्रॉ करून दाखवली. ही झाली त्याची डायग्राम अँड कन्स्ट्रक्शन. डायग्राम म्हणलं तर कन्स्ट्रक्शन आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतं.
त्यामध्ये. ओके, सेकंड आपण बघितलं कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन? पोटेन्शियोमीटर इज consist of wire, बरोबर, consist of long wire which has length L, have uniform cross sectional area. हे लिहायला विसरायचं नाही. सेकंड पॉइंट काय आहे त्यामध्ये? देन cell which cell are connected across AB which has EMF potential difference. दिस पोटेन्शियल डिफरन्स कशाने रिप्रेझेंट करतो? एप्सिलॉन, बरोबर, ई किंवा ई ने पण रिप्रेझेंट करू शकतो किंवा व्ही ने पण काय वेळेस रिप्रेझेंट करतो. विच हॅज इंटरनल रेजिस्टन्स. लक्षामध्ये हे दोन सेंटेन्स मध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन होणार. लक्षामध्ये पोटेन्शियोमीटर जर विचारला तर त्यामध्ये फर्स्ट डायग्राम ड्रॉ करणार, डायग्रामच्या खाली कन्स्ट्रक्शन. समजलं? दोन लाईन मध्ये कन्स्ट्रक्शन झालं. आता कन्स्ट्रक्शन नंतर पुढला नेक्स्ट पॉइंट येतो, तो म्हणजे पुढला असतो वर्किंग. आता आपल्याला यामध्ये पोटेन्शियल मेजर करायचंय. वर्किंग प्रिन्सिपल. आता आपल्याला इथं पोटेन्शियल मेजर करायचंय. कसं मेजर करणार? एक पोटेन्शियल आपल्याला मेजर करायचंय. कुठं जोडणार? पोटेन्शियल घेतला आपण, एक पोटेन्शियल घेतला, दोन टर्मिनल घेतले प्लस और मायनस, एक घेतला आपण पोटेन्शियल. आता याचं आपल्याला मेजर करायचंय. कसं मेजर करणार? तर एकदम सिम्पली त्यामध्ये तो मेजर करण्याच्या आधी थोडस यामधलं समजून घेऊ. यामध्ये ऍक्च्युली काय होतं बघा. वर्किंग प्रिन्सिपल मध्ये ज्यावेळी आपण काय करणार, यामध्ये करंट वेन वी स्विच ऑन दिस डिव्हाइस, स्विच ऑन केलं, सप्लाय पुढे पास झाला, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय टाकावं लागेल? एक की टाकावं लागेल. ऑन ऑफ करायचे ना, की टाकावं लागेल. आणि पुढे एक रिओस्टॅट देखील आपण जनरली त्यामध्ये दाखवतो. काय दाखवतो त्यामध्ये? रिओस्टॅट देखील आपण दाखवणार आहे. ते आता जनरली पोटेन्शियोमीटर साठी नाही लागत, तर त्याचे ऍप्लिकेशन आहे त्या ठिकाणी रिओस्टॅट वगैरे लागतो त्यामध्ये. की वेन वी ऑन द की स्विच ऑन दिस डिव्हाइस पोटेन्शियोमीटर, देन करंट आर फ्लोइंग थ्रू दिस वायर. हे तर आपल्याला माहिती, करंट इकडून फ्लो जाणार. करंट आर फ्लोइंग थ्रू दिस वायर. या वायर मधून करंट फ्लो होणार. करंट फ्लो झाल्यानंतर बघा काय म्हणणार यामध्ये, आपल्याला याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल असणार आहे बघा, मायनस टर्मिनल इथं जोडलेलं आहे, प्लस टर्मिनल या ठिकाणी जोडलेले आहे, बरोबर. हे जे पोटेन्शियल जे आहे हेच पोटेन्शियल यामध्ये असणार, किंवा यामधून जो जाणारा करंट आहे तो करंट आपल्याला भेटेल. याच्यामधून जो जाणारा करंट आहे तो करंट आपल्याला भेटेल. When we switch on the device, then we get करंट किंवा करंट फ्लोइंग थ्रू दिस डिव्हाइस इज. किती करंट फ्लो होतो? मग करंट कसा काढतो? फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ओम्स लॉ. ओम्स लॉ मध्ये काय सांगितलंय? करंट इज इक्वल टू काय असतो? व्ही अपॉन आर. करंट इज इक्वल टू काय असतो? व्ही अपॉन आर. व्होल्टेज डिवायडेड बाय, व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिवायडेड बाय रेजिस्टन्स किंवा त्याचा असलेला रेजिस्टर. आता मला सांगा, यामध्ये करंट जो जातोय त्यामध्ये पोटेन्शियल आहे काय? नाही. तर एवढं व्होल्टेज आहे, कशाने रिप्रेझेंट केलंय? एप्सिलॉननी. व्होल्टेज डिवायडेड बाय त्याच्यामध्ये असलेला रेजिस्टन्स. आता याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, त्याचबरोबर ह्या वायरला देखील स्वतःचा रेजिस्टन्स असतो, त्याला आपण नाव देऊ कॅपिटल आर. मग दोन्ही त्यामध्ये सिरीज मध्ये होणार, एका समोर एक आहे, म्हणजे टोटल रेजिस्टन्स त्यामधला काय होणार? तर स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. दिस इज द रेजिस्टन्स ऑफ ईएमएफ. दिस आयएमएफ जो जोडलाय तो, आणि कॅपिटल आर हा वायरचा रेजिस्टन्स. हा एवढा करंट त्यामधून काय होतो? फ्लो होतो. कशामधून? या वायर मधून, बरोबर. या वायर मधून एवढा करंट त्या ठिकाणी फ्लो जाणार. करंट फ्लोइंग थ्रू दिस वायर इज, एवढा करंट त्यामधून काय होणार? फ्लो होणार. बघा दे. आता ह्या करंट आपल्याला माहित झालं, म्हणजे आपल्याला या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल माहित होणार, म्हणजे व्ही
म्हणजे पोटेन्शियल अक्रॉस ए बी इज इक्वल टू potential across AB is equal to potential across AB is equal to potential across AB is equal to माहित होणार पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज व्होल्टेज इज इक्वल टू काय असतो I इंटू आर I इंटू आर मग I इंटू आर म्हणजेच काय I इंटू आर मग I ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे जी I ची आलेली व्हॅल्यू ती खाली पुट करणार एप्सिलॉन ईएमएफ ची जी व्हॅल्यू ती कॅपिटल स्मॉल आर प्लस कॅपिटल आर इंटू हा असलेला रेजिस्टन्स त्या दोघांमध्ये असलेला रेजिस्टन्स लक्षामध्ये त्याला मल्टिप्लाय करणार हा झाला त्यामधला पोटेन्शियल अक्रॉस ए बी पॉइंट पोटेन्शियल अक्रॉस ए बी पॉइंट आता याचं जे पोटेन्शियल आहे हेच पोटेन्शियल इथं असेल असं नाहीये का ते थोडं कमी होणार कारण ह्या इंटरनल रेजिस्टन्स मुळे इंटरनल रेजिस्टन्स मुळे करंट कमी फ्लो होणार करंट कमी झाला म्हणजे पोटेन्शियल त्या ठिकाणी काय होतं कमी होतं हे लक्षात ठेवा सगळे एकमेकांवरती डिपेंड असलेले पॅरामीटर आहे वी गेट पोटेन्शियल अक्रॉस ए बी पॉइंट ए बी पॉइंटच्या अक्रॉस आपल्याला पोटेन्शियल एवढं भेटलं म्हणजे ए आणि बी ही जी टोटल जी आपण वायर जी कन्सिडर केली आहे त्याच्या अक्रॉस किती आहे दोघांचं त्या वायरच्या एक टर्मिनल आणि दुसरे कारण पोटेन्शियल ऑलवेज दोन टर्मिनल मध्ये मेजर करतो हे लक्षात ठेवा एक पॉइंट पॉझिटिव्ह आणि एक एंड किंवा एक स्टार्ट पॉइंट आणि एक एंड पॉइंट हे दोघांमध्ये मेजर करतो हे लक्षात ठेवा देन याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल आहे ते किती आहे ते एवढं पोटेन्शियल आहे लक्षामध्ये AB च्या अक्रॉस एवढं पोटेन्शियल आहे लक्षामध्ये आता काय केलं मी बघा हे समजलं एवढ्या अक्रॉस त्यामध्ये पोटेन्शियल आहे मग आता काय केलं आपण ए बी आहे त्याच्या मधला एक पॉइंट घेतला सी पॉइंट घेतला सी पॉइंट घेतलाय सी पॉइंट घेतलाय किंवा काय केलं ए बी जे आहे आता याची लेंथ जी आहे ती लेंथ यामध्ये आली का कुठं याची लेंथ जी आहे ती आली का कुठं नाही याला जर डिवायडेड बाय आपण एल केलं बघा दोन्ही साईडने डिवायडेड बाय एल केलं म्हणजे याला खाली डिवायडेड म्हणून याचं मिनिंग काय होतं पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ही त्याची ओरिजिनल लेंथ आहे एवढ्या लेंथ साठी एवढं पोटेन्शियल आहे एवढ्या लेंथ साठी हे पोटेन्शियल आहे हे तर कॉन्स्टंट राहणार त्यामध्ये एवढ्या लेंथ साठी एवढं पोटेन्शियल आहे पोटेन्शियल ओके पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ एवढ्या लेंथ साठी जी लेंथ आहे ती लेंथ साठी एवढं पोटेन्शियल येणार ती लेंथ आपण वाढवू शकतो बरोबर जी पूर्ण लेंथ घेतली आता ही जर आपण अशी वाढवली पुढं फॉर्म्युला तोच येणार पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी बरोबर डिवायडेड बाय एल म्हणजे पोटेन्शियल पर युनिट लेंथ पोटेन्शियल पर युनिट लेंथ लेंथनी काय केलं त्यामध्ये डिवाइड केलं आता बघा ही जी टर्म आहे ही टर्म एवढ्या लेंथच्या वायर साठी एवढं पोटेन्शियल ही जो रेशो आहे हा रेशो त्या ठिकाणी काय असणार कॉन्स्टंट असणार हा रेशो घ्या हा रेशो कॉन्स्टंट असणार का बरं कारण आपण इकडलं पोटेन्शियल फिक्स आहे रेजिस्टन्स फिक्स आहे लेंथ फिक्स आहे हा रेशो या ठिकाणी कॉन्स्टंट असणार लक्षामध्ये कॉन्स्टंट असणार आणि यालाच म्हणतो आपण VAB अपॉन L इज इक्वल टू काय असणार त्या ठिकाणी कॉन्स्टंट रेशो असणार विच इज रिप्रेझेंटेड बाय K विच इज रिप्रेझेंटेड बाय K याच्या अक्रॉस आपल्याला एवढं त्यामध्ये पोटेन्शियल भेटणार पोटेन्शियल अक्रॉस एल लेंथ एवढ्या लेंथ साठी असलेलं त्याचं पोटेन्शियल झालं लक्षामध्ये आणि यालाच म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट पोटेन्शियल ग्रेडियंट काय म्हणतो त्याला आपण पोटेन्शियल ग्रेडियंट हाच झाला आपला काय पोटेन्शियल ग्रेडियंट लक्षात ठेवा काही वेळेस एक्झाम्पल येतात पोटेन्शियल ग्रेडियंट मेजर करायचा म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस ए बी बरोबर
त्याचा पर युनिट लेंथ म्हणजे जी लेंथ आहे त्या लेंथच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे त्यालाच आपण म्हणतो त्याचं पोटेन्शियल ग्रेडियंट. लक्षामध्ये त्याला काय म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. आता ही जी टर्म आहे ही टर्म कॉन्स्टंट राहणार का हे आपण चेंज करणार नाही, रेजिस्टन्स चेंज करणार नाही. म्हणजे ह्या एबीच्या अक्रॉस जे पोटेन्शियल आहे एवढ्या लेंथ साठी हा जो रेशिओ आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहणार, विच इज रिप्रेझेंटेड बाय कॉन्स्टंट. काय केलं त्यामध्ये कॉन्स्टंट, बरोबर कॉन्स्टंट राहणार त्यामध्ये. जर आपण या ठिकाणी याची लेंथ वाढवली, हा रेशिओ आहे त्या ठिकाणी लेंथ वाढवली तर हा जो रेशिओ आहे तो देखील काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार त्यामध्ये. ओके इन्क्रीज. बट ह्या ठिकाणी आपण काय ठेवतोय ती कॉन्स्टंट टर्म ठेवतोय. लक्षामध्ये हे लक्षात ठेवा यामध्ये. आणि या कॉन्स्टंटला आपण त्या ठिकाणी म्हणतो पोटेन्शियल ग्रेडियंट. काय म्हणतो त्याला आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. काय म्हणतो त्याला पोटेन्शियल ग्रेडियंट. देन आता बघा यामध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट. आता पुढे काय केलं आपल्याला एबीच्या अक्रॉस पोटेन्शियल झालं, बरोबर. आता त्यासाठी आपण एक सी पॉइंट घेतलाय. समजलंय की पोटेन्शियल ग्रेडियंट काय. आपण काय केलं यामधून जाणारा करंट काढला, करंट नंतर त्यामधून जाणारा करंट काढला, त्याच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल त्याला डिवायडेड बाय एल केलं, त्यावरून आपल्याला हा जो टर्म आहे ही त्या ठिकाणी कॉन्स्टंट भेटली आणि यालाच म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियोमीटर आला तर त्याच्यासोबत पोटेन्शियल ग्रेडियंट येणारच. पोटेन्शियल अक्रॉस ए बी डिवायडेड बाय एल यालाच म्हणणार आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. आता पोटेन्शियल ग्रेडियंट बघितला. आता काय करतोय पुढे बघा. दे आपण या ठिकाणी एक सी पॉइंट घेतला. आता आपल्याला अक्रॉस ए आणि सी पॉइंट म्हणजे ए आणि सी पॉइंटच्या अक्रॉस आपल्याला पोटेन्शियल मेजर करायचं आहे. व्होल्टेज अक्रॉस एसी पॉइंट, व्होल्टेज अक्रॉस एसी पॉइंट, व्होल्टेज अक्रॉस एसी पॉइंट कसं मेजर करणार आपल्याला एबीच माहिती आहे. एबीच्या ओके. आता पोटेन्शियल अक्रॉस आपल्याला एसी पॉइंट काढायचं आहे. मग कसं काढणार तर पोटेन्शियल अक्रॉस एसी आपल्याला त्याची लेंथ माहिती आहे, त्याची लेंथ कन्सिडर केली आपण एल. मग आपल्याला पोटेन्शियल अक्रॉस एबी माहिती आहे, टोटल माहिती आहे, पण त्याच्यातली सम अमाऊंट ऑफ आपण काय घेतली लेंथ घेतली. पूर्ण याचं माहिती किती आहे त्यामध्ये के, बरोबर. पोटेन्शियल अक्रॉस एल लेंथ किती आहे त्यामध्ये के, त्याला आपण रिप्रेझेंट काय केलंय के नी, इनटू त्याला काय होणार ज्याच्या आपल्याला एसी पॉइंटचं मेजर करायचंय इनटू काय होणार त्यामध्ये एल. वी गेट पोटेन्शियल अक्रॉस एसी. त्यामध्ये कुठल्या पॉइंटचा आपण काढू शकतो. फॉर एक्झाम्पल डी घेतला, पोटेन्शियल अक्रॉस एडी, पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ द एबी इनटू काय होणार त्याची असलेली लेंथ, त्याला आपण एल नाव L2 नाव दिलं, इनटू त्याची L2. मग हा के कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंट जर काढला तर आपल्याला मध्ये काय होतं डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग यावरून काय सांगता येईल आपल्याला तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एसी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. यामध्ये जसजशी आपण लेंथ वाढवत जाणार तसं त्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो वाढवत जाणार. कुठपर्यंत वाढत जाणार एबीचा एवढा जेवढा आहे तेवढा. इथं मेजर केलं तर सेम तेवढंच येणार त्यामध्ये. पोटेन्शियल अक्रॉस कसं येणार बघा त्यामध्ये बी अक्रॉस ए बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला होणार के, के चा फॉर्म्युला काय ए बी अपॉन एल इंटू इंटू एल. एल एल गेट कॅन्सल भेटलं, दोन्ही इक्वल भेटलं त्यामध्ये. इंटू त्याला फक्त ती लेंथ त्या ठिकाणी मेजर होणार. म्हणजे एसीच्या अक्रॉस किती पोटेन्शियल आहे तर पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ द ए बी इंटू त्याची असलेली लेंथ. हे लक्षात ठेवा त्यामध्ये. यावरून भेटलं पोटेन्शियल अक्रॉस एसी पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ किंवा पोटेन्शियल बिटवीन ए बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. जशी आपण त्यामधली लेंथ वाढत जाणार तसं पोटेन्शियल त्यामधलं वाढत जाणार. जशी लेंथ कमी करत जाणार तसं पोटेन्शियल कमी. पोटेन्शियल आपण इथं काय प्रोपोर्शनल साइन काढणार त्याच्याऐवजी के देतो. म्हणजे लास्ट फॉर्म्युला भेटला व्ही एक पोटेन्शियल अक्रॉस एसी इज इक्वल टू के इंटू लेंथ, के इंटू
लेंथ. हे झालं पूर्ण पोटॅन्शिओमीटर. समजलं, जास्त काही नाहीये, बट व्यवस्थित समजून घ्या यामध्ये, कारण याचा यूज करून आपल्याला पुढले जे पॉइंट बघायचे त्याचे ते महत्वाचे आहेत त्यामध्ये. त्यावरती देखील क्वेश्चन येतो. काही वेळेस पोटेन्शियल एक्सप्लेन करायला आला पोटेन्शियोमीटर तर इथपर्यंत एक्सप्लेन करायचा, कारण यामध्ये पुढले पॉइंट जे आहेत ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर तो यूज कुठं होतो तर पोटेन्शियल मेजर करण्यासाठी किंवा दोन पोटेन्शियल आहेत त्यांचा डिफरन्स त्या ठिकाणी मेजर करण्यासाठी, कम्पेअर करण्यासाठी, कुठला जास्त आहे कुठला कमी आहे, बरोबर, हे त्या ठिकाणी आपण मेजर करू शकतो. ओके, ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. त्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन आहे कुठं यूज होतो ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. ओके, हे पुढला पॉइंट आहे त्यामध्ये. म्हणजे यामध्ये आपल्याला पोटेन्शियोमीटर म्हणलं तर इथपर्यंत आपण एक्सप्लेन करणार, आणि त्याचं ऍप्लिकेशन म्हणलं तर पोटेन्शियोमीटरचे पुढे जे ऍप्लिकेशन बघायचं आपल्याला, दोन ऍप्लिकेशन ते त्यामध्ये एक्सप्लेन करणार. लक्षामध्ये असे दोन पॉइंट यावरती वेगवेगळा क्वेश्चन आहे. पोटेन्शियोमीटर म्हणलं तर एवढं एक्सप्लेन करणार, डायग्राम, कन्स्ट्रक्शन आणि हे वर्किंग. त्यामधून टोटल जाणारा करंट, पोटेन्शियल अक्रॉस एबी पॉइंट डिवायडेड बाय एल, याला म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट length, which is a ratio of this term is constant, is called potential gradient. Is the potential across per unit length is called the potential gradient, which is a constant term. झालं. Then खाली काय केलं, consider C point between AB. Therefore potential across AC is equal to K into L. त्याचं मिनिंग खाली होतं प्रोपोर्शनल काढणार त्याच्या इक्वल काढणार त्याच्या प्रोपोर्शनल देणार, कॉन्स्टंट निघून जाणार आणि खाली स्टेटमेंट देणार त्यामध्ये. Thus, the potential difference between 2 points on the wire is directly proportional to the length of the wire between them, provide the wire of uniform cross-sectional area. ह्यामधला जो लेंथ आहे त्या लेंथला डायरेक्टली तो प्रोपोर्शनल येणार. हे झालं पूर्ण वर्किंग पोटेन्शियोमीटरचं. कशाचं? पोटेन्शियोमीटरचा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यामध्ये याच्या बिटवीन आपल्याला कुठलाही पॉइंट दिलेला असू शकतो आणि त्याचं काय काढायचं आपल्याला, लेंथ विचारू शकतात, बरोबर. पोटेन्शियल अक्रॉस एसी इज इक्वल टू, याचं पोटेन्शियल देऊ शकतात एसी मध्ये किती, त्यामध्ये पोटेन्शियल आहे त्याची लेंथ किती येणार एल, त्याला इंटू के करायला विसरायचं नाही. मग त्या के चा फॉर्म्युला काय आहे, दिस इज द फॉर्म्युला ऑफ के, EMF into R upon R plus R, small r plus capital R. स्मॉल r हा याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, कॅपिटल R त्याचा एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल तर त्यामध्ये व्हॅल्यू आहे. लक्षामध्ये याच्या अक्रॉस जो रेजिस्टन्स असतो त्याच ठिकाणी R आहे. लक्षामध्ये हे झालं पूर्ण त्याचं वर्किंग. नेक्स्ट लेक्चरला आता आपण बघणार पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन कशासाठी यूज करतो. का जनरली आपण एखादा पोटेन्शियल डिफरन्स घेतला तर तो मेजर कसा करणार हे आपण फक्त त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलंय. बाहेरचा जर पोटेन्शियल घेतला तर तो मेजर कसा करायचा, आपण फक्त एबीच मेजर केलाय. पोटेन्शियल कुठे मेजर केला आपण दुसऱ्याचा, तर तो आपण पुढे बघणार आहे. हे झालं पोटेन्शियोमीटर असा असतो. मग एक्सटर्नल पोटेन्शियल जर मेजर करायचं असेल आपल्याला, सिंपल आहे एकदम. काय करणार बघा, यामध्ये हा ए पॉइंट आहे तर ए पॉइंट एका पोटेन्शियल जो आहे त्याच्या प्लस पॉइंटला जोडणार आणि दुसरा जो आहे तो पॉइंट कुठेतरी त्यावरती जॉकीनं आणि मध्ये टाकणार त्याचा एक गॅल्व्हनोमीटर. बघा, पोटेन्शियलचा प्लस टर्मिनल या ठिकाणी जोडणार, मध्ये कशाला जोडणार, एक टर्मिनल गॅल्व्हनोमीटरचा, आणि गॅल्व्हनोमीटरचा एक टर्मिनल जॉकी जो आहे तो आपण या वायरला जोडणार. मग हा वायर काय करणार, आपण स्लाइड करत जाणार. स्लाइड केल्यानंतर या वरती बघा याचं डिफ्लेक्शन झिरो कधी होणार, तर याचं पोटेन्शियल आणि याचं पोटेन्शियल इक्वल आलं. फॉर एक्झाम्पल एसीचं पोटेन्शियल एवढं आहे, त्याचंच एवढं जर पोटेन्शियल असेल, दोन्ही इक्वल आलं, मी यामध्ये जाणार करंट काय झाला, झिरो. इकडला करंट तिकडे जात नाही हे लक्षात ठेवा त्यामध्ये, कारण तो पण पोटेन्शियल आहे, त्याचा तो करंट सांगितलाय त्यामध्ये. मग या ठिकाणी बघा हा जो दोन्ही इक्वल आले तर यामध्ये हा जो गॅल्व्हनोमीटर तो किती दाखवणार, यामध्ये झिरो, म्हणजे पोटेन्शियल इक्वल होणार त्यामध्ये. लक्षामध्ये हे इक्वल होणार त्यामध्ये. मग याचं पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे, याचं पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर आपण त्याचं पोटेन्शियल काढू शकतो. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे ऍप्लिकेशन. मोठा पॉइंट आहे थोडा, दोन ऍप्लिकेशन त्यामध्ये. हे छोटा पॉइंट बघितलं, डायग्राम, कन्स्ट्रक्शन आणि
वर्किंग मध्ये काय नाही, फक्त करंट आहे, पोटेन्शियल रेफरन्स पर युनिट लेंथ आहे आणि पोटेन्शियल अक्रॉस एसी म्हणजे बिटवीन एक पॉइंट घेतला. चला ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चर.